यापुढे तुम्हाला देशांतर्गत विमान प्रवासासाठी पासपोर्ट किंवा आधार कार्ड सक्तीचं असणं गरजेचं असणार आहे। येत्या 2 महिन्यात हा निर्णय लागू होऊ शकतो। प्रवाशांची ओळख निश्चित करण्यासाठी हे पाऊल उड्डाण मंत्रालयाकडून उचलण्यात आलेलं आहे। आधी फक्त आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पासपोर्टची गरज लागत होती, मात्र आता देशांतर्गत प्रवासासाठी देखील पासपोर्ट किंवा आधार कार्ड द्यावं लागेल। रीमा जावळे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। रीमा, अजून काय तपशील मिळतात? अजून कशा गोष्टीची आवश्यकता आहे? रेश्मा, आपल्याला माहिती आहे काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांची एअर इंडियाच्या विमानामध्ये ज्या अधिकाऱ्यासोबत बाचाबाची झाली ती त्यांनी चपल्याने मारल्याचंही त्यांनी सांगितलं होतं। या सगळ्या प्रकारानंतर एव्हिएशन मिनिस्ट्रीच्या असं लक्षात आलं आहे की आपल्याला माहितीच आहे की देशांतर्गत प्रवास करताना कुठल्याही प्रकारची आयडेंटिटी प्रूफ द्यावं लागत नाही। थेट बुकिंग केलं जातं विमान आणि बोर्डिंग पास घेऊन प्रवासी प्रवास करतात। आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी मात्र पासपोर्ट द्यावा लागतो। मात्र या रवींद्र गायकवाड प्रकरणानंतर आता एव्हिएशन मिनिस्ट्री अशा प्रकारच्या अनरुली पॅसेंजर्स म्हणजे ज्यांना त्रासदायक असे जे पॅसेंजर्स असतात, प्रवासी असतात, त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी म्हणून बुकिंगसाठीच त्यांची आयडेंटिटी रिव्हील करावी म्हणून आधार कार्ड किंवा पासपोर्ट नंबर देण्यात यावा, जेणेकरून असे कोणी पॅसेंजर्स आहेत त्यांच्यावर खास लक्ष ठेवण्यात येईल आणि ज्यांच्यासाठी कुठली वेगळ्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था पण केबिन क्रूला देण्यात येईल, जेणेकरून अशा प्रकारचे प्रकार टाळण्यात येतील। म्हणून एव्हिएशन मिनिस्ट्री अशा प्रकारचा विचार करते आहे आणि येत्या 2 महिन्यात त्या संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। निश्चित। रीमा, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।